हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंद गतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. आई, मला खायला दे ना. धीर धर बाळू, अजून डाळ शिजली नाही. चिंता करू नको बाळूची आई, यंदाच्या बारीला डाळ चांगली शिजल. म्हणजे व NFSM द्वारे डाळीचं उत्पादन वाढवण्याची पद्धत करण्यासाठी 1000 भागांची निवड करण्यात आली आणि त्यामध्ये आपल्या भागाचा बी समावेश आहे. त्यांना आमचा काय फायदा हो? आपल्या 5 एकर शेतासाठी लागणारं खत आणि कीटनाशक याशिवाय मिनी किट बी भेटल. पण इतक्या डाळीचं करायचं काय? सरकारनं कडधान्याचं आधारभूत मूल्य खूप वाढवलं आहे आणि त्याच्या खरेदीची पुरी व्यवस्था केली आहे. त्यानं मिळकत बी वाढल. आमचा बाळू एक चांगल्या शाळेत जाऊन शेतीशास्त्रज्ञ बनल. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुसंवर्धनाला मोठं महत्त्व आहे. देशाच्या एकूण कृषी उत्पन्नामध्ये तसंच राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पशुधनाचा सर्वाधिक वाटा आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना जगभरातून मोठी मागणी आहे. त्यामुळंच पशुधनाचं महत्त्व सांगणारा हा व्यवसाय ग्रामीण भारताला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी मोठं योगदान देतो. हे ओळखून पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील जांबे या गावातील शेतकरी प्रवीण शितोळे यांनी आधुनिक गोठ्यात मुऱ्हा आणि दिल्ली जातीच्या 100 म्हशींचं पालन केलं आहे. ह्या ज्या म्हशी आहेत त्यांच्यापासून आता आपल्याला 150 ते 200 लिटरपर्यंत दूध एका टायमाला मिळते आणि जवळजवळ हे जे दूध आहे ते संध्याकाळ म्हणजे सकाळ आणि संध्याकाळचं मिळून 400 लिटर दूध होते. त्यातलं 150 लिटर दूध एक हॉटेल आहे प्राधिकरणमध्ये रसोईसे म्हणून, त्याला पनीर आणि इतर गोष्टीसाठी जातं आणि बाकी दूध डेअरी पण आहे प्राधिकरणमध्येच. तिथं आपण ग्राहकाला 40 रुपये प्रति लिटर प्रमाणे विक्री करतो. ह्याचं व्यवस्थापनासाठी आपण 10 मजूर ठेवलेले आहेत. 10 मशीन पाठीमागे 1 मजूर आणि त्यासाठी ह्यांची व्यवस्था करण्यासाठी ते 10 मजूर जे आहेत त्याचं शेण काढणे वगैरे, त्यांना धुणे, चारा देणे, ह्या सगळ्या गोष्टी करतात. त्यामुळं काही अडचण नाही म्हणजे. आणि हे जे आहे शेण हे दिवसाला साधारणतः 2 ब्रासपर्यंत मिळते. म्हणजे सकाळचं 1 ब्रास आणि संध्याकाळचं 1 ब्रास. तर त्यातलं 1 ब्रासचं आपण गांडूळ खत करतो आणि 1 ब्रास जे आहे ते तसंच ठेवतो. ते इतर शेतकऱ्यांना विक्री करतो. त्याचंही 1200 रुपये ब्रासप्रमाणे विक्री होती. आपण ह्या ज्या म्हशी आहेत ह्या गुजरातमधनं आणलेल्या आहेत. काही मुर्रा जातीच्या आहेत, काही दिल्ली जातीच्या आहेत. समजा दिल्ली असेल तर दिल्लीसाठी आपण जर मुर्रा क्रॉसिंग केलेला असेल तर आपण त्याचं जतन करतो आणि त्याचीच पैदास करून त्याचं दूध उत्पादनासाठी कसा फायदा होईल हे जो व्यवस्थापन म्हणजे पाण्या चेक करणे सगळ्या गोष्टी करून त्याचे जे जतन करतो आहे ते जतन करत असताना बारीक सारीक गोष्टींवरती लक्ष देतो की आता हे मुराचं क्रॉसिंग केलेलं आहे तर आपण ह्याला काय काय केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने त्याला चारा दिला पाहिजे, कशा पद्धतीने त्याची वाढ झाली पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण 14 ते 16 लिटरपर्यंत दूध एका म्हशीपासून आपण घेतलेले. अशाही आपल्याकडे 2-4 म्हशी आहेत आणि अजूनही त्यांची आपण वाढ करतोय. प्रवीण शितोळे हे म्हशीच्या चारा व्यवस्थापनाकडे जास्तीत जास्त लक्ष देतात. दिवसातून 2 वेळा सकाळी आणि संध्याकाळी 60% ओला चारा आणि 40% सुका चारा म्हशींना देतात.
ह्या मशीनसाठी आपण जे चाऱ्याचं व्यवस्थापन केलेलं आहे ह्यासाठी आपण 1.5 एकरमध्ये घास केलेला आहे, विलायती घास. आणि त्याचं व्यवस्थापन असं आहे की त्याची कुट्टी केली जाते. 60% ओला चारा आणि 40% कोरडा चारा आणि सरकी आंबवण हे पण दिलं जातं. हे आपण 2 टाईमच देतो मशीनना, सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा. सकाळी धारा काढण्याच्या अगोदर दिलं जातं आणि संध्याकाळी दिलं जातं. साधारणतः त्यांना जो खर्च येतो आहे तो एका म्हशीला खर्च जो येतो आहे तो दिवसाला साधारणतः एक 60 आणि 40 म्हणजे 100 ते 125 रुपये खर्च येतो आहे, आंबवण वगैरे सगळं धरून. आणि मजुराचे ते एक्स्ट्रा ते वेगळे पडतील काय असेल ते. अशा पद्धतीने चारा आणि ह्याचं व्यवस्थापन करतो आपण. म्हशींची योग्य काळजी घेण्यासाठी त्यांनी प्रत्येक 10 म्हशीं पाठीमागे 1 मजूर ठेवला आहे. म्हशींची वेळोवेळी काळजी घेतल्यामुळे दूध उत्पादनात वाढ झाली आहे असा त्यांचा अनुभव आहे. ह्यांचं जे व्यवस्थापन आहे त्यासाठी जे मजूर ठेवलेत आपण, ते मजूर रोज सकाळी पहाटे 4 वाजता उठतात. सुरुवातीला ते मशीनचं शेण सगळं ओढून घेतात. शेण ओढल्यानंतर ते मशीनना आंबवण आणि कुट्टीत टाकली जाते आणि त्यानंतर मग ते मशीनवरती पाणी मारून धाराला बसतात. आणि धारा झाल्यानंतर मग जे शेण पाठीमागं ओढून घेतलेले ते बाहेर नेऊन जिकडं गांडूळ खताचा प्रकल्प आहे तिकडं काही टाकतात आणि काही जिकडं विक्रीसाठी आहे तिकडे ठेवतात. आणि त्यानंतर दुपारचं मशीननं धारा झाल्यानंतर त्यांना पाणी पाजलं जातं. पाण्यानंतर दिवसभर म्हशी 4 वाजेपर्यंत रवंत करतात आणि त्यानंतर पुन्हा 4 वाजता पुन्हा चारा दिला जातो. चारा दिल्यानंतर पुन्हा धार आणि शेण काढलं जातं. जनावरांचे व्यवस्थापन पाहण्यासाठी जे आपण 10 लेबर ठेवले आहेत त्यांच्यामधलं एक लेबरला सगळी माहिती आहे आणि एक डॉक्टर आहेत जे डॉक्टरांना फिक्स म्हणजे सांगितलेलं आहे. त्यांची रोज दिवसातून 2 वेळा व्हिजिट होते, एक सकाळी आणि एक संध्याकाळी. त्याप्रमाणे ते व्हिजिट करतात. प्रत्येक जनावराचं टेम्परेचर वगैरे सगळ्या गोष्टी चेक करतात आणि त्याप्रमाणे आजार जरी असेल तरी डॉक्टरले वेळीच निदान करतात. म्हणजे जनावरांना आजार येण्याचाही काही विषय नाही. आणि जे भाकड जनावरं असतात ती जनावरं आपण सेपरेट सांभाळतो आणि जे लहान जनावरं आहे त्यांचेही वेगळ्या प्रकारे जतन करतो. म्हणजे जेणेकरून आपल्याला जनावरं खरेदी करायला नाही लागली पाहिजे, म्हणजे तोही खर्च आपण वाचवतो. आणि जे भाकड जनावरांचा काळ कमी करण्यासाठी त्यांना वेगळं व्यवस्थापन करताना तिथेही डॉक्टरांची देखभालीखाली असतं, त्यामुळे तिथेही तो काही विषय येत नाही. राहुरीचे साधू बाबा होते मोठे प्रतापी. सर्व म्हणायचे बाबा नशीब बदलता तुम्ही. ते शेती करायच्या अशा गोष्टी सांगायचे ज्यामुळे पिकांचे ढीग लागायचे. पण एक दिवस साधू बाबांचं फुटलं गुपित. किसान कॉल सेंटर कडून समजत होती उन्नत शेतीची सर्व बात. शेतीशी संबंधित काहीही समस्या असेल तर किसान कॉल सेंटरच्या शेती तज्ञांचा मोफत सल्ला घ्या. त्वरित त्याच वेळी आपल्याच भाषेत बोलून शेतीवाडीशी संबंधित कोणताही सल्ला किंवा प्रश्नासाठी मोफत नंबर मिळवा 1800-180-1551. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. शंभर म्हशींपासून दररोज भरपूर शेण मिळतं ते वाया जाऊ नये हे लक्षात घेऊन प्रवीण शितोळे यांनी 2010 साली गांडूळ खत निर्मिती प्रकल्प सुरू केला आहे. शासनाच्या कृषी विभागाकडून गांडूळ खत निर्मिती प्रकल्पाची योग्य ती तांत्रिक माहिती घेऊन शेतातील मोकळ्या जागेत 26 बेड बनवले आहेत. गांडूळ खत तयार होण्यासाठी साधारणतः 3 ते 4 महिन्याचा कालावधी लागतो. शितोळे वर्षातून 3 वेळा गांडूळ खताची निर्मिती करून प्लॅस्टिक बॅगांमध्ये पॅकिंग करून विक्री करतात. त्यापासून त्यांना चांगला आर्थिक फायदा होतो, तसंच स्वतःच्या शेतीला सेंद्रिय खत म्हणूनही उपयोग होतो. माझं ह्या ठिकाणी जांबे या ठिकाणी 2.5 एकर क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रामध्ये मी ऊस आणि भाजीपाला तरकारीचं उत्पादन घेत आहे.
ते घेत असताना मला गांडूळ खताची माहिती मिळाली. तर आमचा 100 म्हशींचा गोठा आहे, त्याचं जे शेण वेस्ट जात होतं आणि कुणी नेतही नव्हतं, मग त्याच्यापासून काहीतरी करता येईल असं मी विचार केला आणि मग त्याची गांडूळ खताची माहिती घेतली. ती माहिती मला कृषी विभाग महाराष्ट्र शासन चे आम्हाला कृषी सहाय्यक शिंपी साहेब म्हणून आहेत, त्यांच्याकडनं मिळाली. तर त्यांनी मला जी माहिती दिली त्याप्रमाणे मी सुरुवातीला 4x10 असे 2 बेड बांधकाम केलं होतं. पण मला ते नंतर असा अनुभव आला की त्याच्यापेक्षा ओपनवरती केलेलं चांगलं होईल, म्हणून मग मी ओपनवरती करायला सुरुवात केली. आणि जो काडी कचरा होता तो 6 इंचाचा थर दिला, त्याच्यावरती शेण लोडिंग केलं आणि कुजलेलं शेणखत टाकायला सुरुवात केली. तर साधारणतः मी एक 26 बेड तयार केले आणि त्याचे मग डबल तयार केले, 52 तयार केले. तर 26 बेडमधून मला साधारणतः 3 वेळा एका बेडला लोडिंग करावं लागतं आणि त्याच्यावरती मी साधारणतः एका बेडपासून 1 टन ते 1.25 टन गांडूळ खत तयार करतो. आणि ते 1.25 टन गांडूळ खत मी काढून घेतल्यानंतर पुन्हा परत लोडिंग करतो. असं एका बेडवरती मी 3 वेळा खत काढू शकतो. त्यानंतर पुन्हा एकदा काडी कचरा टाकून पुन्हा परत त्याच्यापासून करू शकतो. असं वर्षातनं मी 3 वेळा खत काढून घेतो. तर 3 वेळा काढलेल्या खतातनं मला साधारणतः 100 ते 125 टनापर्यंत मला उत्पादन मिळतं आणि त्याची विक्रीही मी चांगल्या प्रकारे करतो आणि माझ्या शेतातही वापरतो. तर मला 6 रुपयापर्यंत मला बाजार मिळतो, 6 ते 7 रुपयापर्यंत. आणि साधारणतः त्याचं उत्पन्न मग 6 ते 7 लाख रुपयापर्यंत होतं. एवढं उत्पादन घेऊन मग मी त्याचं विक्रीसुद्धा आणि आता मार्केटिंगसुद्धा चालू केलं आहे. म्हणजे पुणेसारख्या जवळ असलेल्या सिटीमध्ये 1-1 किलोचं पॅकिंग करून विक्री करण्याची व्यवस्था चालू केलेली आहे आता. त्यालाही एक नाव दिलेलं आहे अभिनव म्हणून, आणि अभिनव गांडूळ खत म्हणून मी विक्री करत आहे. सध्या रासायनिक खताच्या अतिवापरामुळं जमिनीची सुपीकता कमी आणि तणाच्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येतं. कमीत कमी खर्चात जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी गांडूळ खत हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळं कमीत कमी उत्पादन खर्चात शेतकऱ्याला पिकांचं भरघोस उत्पादन मिळतं, तसंच जास्तीत जास्त आर्थिक फायदाही होतो, असा शितोळे यांचा अनुभव आहे. गांडुळाच्या ज्या जाती होत्या ते एक होती आपले भारतीय गांडूळ म्हणजे देशी गांडूळ, दुसरे जे होते इसेनिया फेटेडा म्हणून. तर देशी गांडूळ हे जमिनीत जातात, त्यामुळे ते म्हणजे त्या जागेवर एकाच जागेवर राहत नाही, म्हणून मग मी इसेनिया फेटेडा ह्या जातीचा वापर केला आणि ते गांडुळाची जात वापरली. तर ते सुरुवातीला मला 100 रुपये किलोने गांडूळ मिळाले होते. तर मी साधारणतः 3-1 किलो गांडूळ खरेदी केले होते. आत्ता मी त्या गांडुळांची विक्री करतो. तर ते साधारणतः 300 रुपये किलोने विक्री होती त्याची. आणि त्याच्यापासून वर्मी वॉश पण काढता येतं. आता त्यासाठी मी नवीन एक टँकही तयार करतो आहे की जेणेकरून वर्मी वॉश वगैरे काढता येईल आपल्याला आणि त्याची विक्री होईल. ते 400 रुपये लिटरप्रमाणे विकलं जातं. रासायनिक खतं जे आपण वापरतो त्याच्यामध्ये रसायनं जास्त असल्यामुळे जमीन हार्ड होते, म्हणजे भुसभुशीत न राहता कडक होते आणि जमिनीतले बरेचसे जीवाणू जे आहेत सुपीक बनवणारे ते मरण पावतात आणि त्यामुळे जमिनीची सुपीकता नष्ट होते. त्यामुळे उत्पन्नातही घट येते, उत्पन्न चांगल्या पद्धतीचं मिळत नाही आणि मग शेतकरी कंटाळतो की एवढं सगळं करूनही आपल्याला जर काही उत्पन्न मिळत नसेल तर मी हे करण्यात काय फायदा. तेच गांडूळ खताचा असा विषय आहे की त्याच्यामधले सगळे सूक्ष्मद्रव्य वाढतात आणि त्यामुळे उत्पादनही वाढतं आणि कमी खर्चामध्ये हे सगळं होतं. आणि रासायनिक खताचा खर्चही खूप आहे. आज 10-26 जरी घ्यायला गेलं तरी 1000 रुपयाला बॅग आहे आणि 30 गांडूळ खताची बॅग जरी आपण घ्यायला गेलो तरी ती 250 ते 300 रुपयापर्यंत पडते. एवढा मोठा फरक आहे आणि सुपीकता वाढते, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. नवीन शेतकऱ्यांनी हे करणं गरजेचंच आहे, कारण आपल्याकडे जनावरं हे असतातच. मग त्याचं जो वेस्ट मटेरियल जातो त्याच्याऐवजी तो वेस्ट न घालवता स्वतःच्या शेतीला सुपीकता आणण्यासाठी गांडूळ खत खूप चांगलं आहे. गांडूळ काय कार्य करतं, हे सगळा काडी कचरा आणि शेण खाऊन जे विष्ठ टाकतं त्यामध्ये जवळजवळ आपल्या शेतीला लागणारे सूक्ष्म अन्नद्रव्य जे असतात त्याचंही निर्मिती करून त्याचंही जमिनीत म्हणजे वाढ होते आणि ती वाढ होण्यासाठीच गांडूळ खत गरजेचं आहे. नवीन शेतकऱ्यांना व्यवसाय आणि स्वतःची शेती सुपीक करण्यासाठी फायद्याचं आहे, म्हणजे प्रत्येकाने हे करणं गरजेचंच आहे. 2 जनावरं जरी ठेवून केलं तरीही चालू शकतं. म्हैस पालनातून शेतकऱ्यांना दुधापासून आर्थिक फायदा तर होतोच, परंतु शेणाचा उपयोग करून
गांडूळ खत निर्मिती करूनही तेवढाच आर्थिक फायदा होतो हेच प्रवीण शितोळे यांनी दाखवून दिलं आहे. तसंच गांडूळ खताच्या माध्यमातून शेतीला सेंद्रिय खतही उपलब्ध होतं. त्यामुळं पिकाचं भरघोस उत्पादन घेण्यास मदत होते. या माध्यमातून परंपरेला आधुनिकतेची जोड दिल्यास शेती आणि शेतीपूरक व्यवसायाला नाही कशाची तोड हाच मंत्र शितोळे यांनी इतर शेतकऱ्यांना घालून दिला आहे. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल ID असे आहे ddkpuneकृषी@hotmail.com आणि ddkpuneकृषी@rediffmail.com.